ना मोठी शाळा, ना सरकारी मदत, ना पगार, तरी ह्या महिलेने आपल्या 2 महिन्यांच्या मुलाला उराशी बाळगून आपल्या कच्च्या मातीच्या घरालाच एका शाळेचं रूप दिलं आणि शिक्षणापासून दूर राहणाऱ्या आदिवासी मुलांना शिक्षणाचे धडे द्यायला सुरुवात केली. या महिलेचं नाव आहे मालती मुर्मू. पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील एका दुर्गम आदिवासी गावात राहणारी मालती मुर्मू ही आज तिच्याच गावातील शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या गरीब मुलांच्या शिक्षणाच्या आशेचा किरण ठरली. विशेष म्हणजे या महिलेने कोणतीही डिग्री घेतली नाही, ना ती शिक्षक आहे, ना सरकारी मदत आहे. तिला फक्त गरीब आदिवासी घरातील मुलांना साक्षर बनवायचं आहे. याच मालती मुर्मूचा जन्म एका आदिवासी गरीब कुटुंबात झाला. तिला शिकण्याची खूप इच्छा होती, मात्र तिला फक्त 12वी पर्यंत शिकता आलं. तिला शिक्षक व्हायचं होतं, पण होता आलं नाही. पुढे तिचे लग्न झाल्यानंतर तिला समजलं की तिच्या गावातील अनेक मुलं दारिद्र्य होती, त्यांना भाषेची अडचण होती, तसेच तिच्या गावापासून सरकारी शाळा लांब होती. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवत नसल्यानं हीच मुलं शिक्षणापासून दूर राहत होती. हीच गोष्ट मालती मुर्मूंच्या मनाला सतत बोचत राहिली. आपल्या आजूबाजूच्या मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, या विचारातून तिने कोरोनाच्या काळात 2020 साली एक छोटा पण धाडसी निर्णय घेतला. तिने स्वतःच्या मातीच्या घरातच लहान मुलांना बालवाडीपासून ते 4थी पर्यंत तिने हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल तसेच त्यांची संताली मातृभाषा शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला फेब्रुवारी 2020 मध्ये फक्त 8 मुले तिच्या शाळेत आली, पण हळूहळू पालकांना तिच्या तळमळीची जाणीव व्हायला लागली आणि आज 49 मुले तिच्याकडे शिक्षण घेत आहे. पण हे सगळं करत असताना 2 महिन्यांचं बाळ आपल्या सोबत घेऊन आदिवासी मुलांना शिक्षणाचे धडे ती देत आहे. तिला कोणताही पगार मिळत नाही. शाळेसाठी आवश्यक साहित्यासाठी तिचा पती आणि गावकऱ्यांच्या मदतीने ती आजही ही शाळा चालवत आहे. मालती मुर्मू यांच्या या प्रयत्नामुळेच अनेक मुलांना शिक्षणाची नवीन वाट मिळाली, जी अन्यथा त्यांच्या आयुष्यात कधी आलीच नसती. अनेक अडचणी असूनही मालती यांनी कधी माघार घेतली नाही आणि आज त्या शाळेतील मुलांना कोणाला डॉक्टर, कोणाला इंजिनियर, तर कोणाला मालती मुर्मू व्हायचं आहे. मंडळी, आज मोठ्या इमारती, स्मार्ट क्लासरूम आणि जाहिरातीच्या जगात मालती मुर्मू यांनी एक गोष्ट स्पष्ट करून दाखवली: शिक्षणासाठी इमारत नाही, पगार नाही, तर मोठं मन असावं लागतं. आज तिच्या शाळेत 49 मुलांचे भविष्य ती आज घडवत आहे. जर तुम्हाला यात मालती मुर्मू या आदिवासी महिलेची स्टोरी आवडली असेल तर ती शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.